महाराष्ट्रात गुटखाबंदीला 10 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही यवतमाळात मात्र मृत्यूचा सौदा अजूनही खुलेआम सुरू आहे। रात्रीच्या अंधारात लाखोंचा गुटखा शहरात दाखल होत आहे आणि दुसऱ्याच दिवशी तो शाळा कॉलेज परिसरातील पान टपऱ्यांवर सहज उपलब्ध होत आहे। वाढत्या व्यसनामुळे तरुणाई कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकत असतानाच अन्न व औषध प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। यवतमाळ शहरात गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। स्थानिकांच्या आरोपानुसार काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रात्रीच्या वेळी शेजारच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात आणतात। हा गुटखा नंतर विविध पान टपऱ्या आणि किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचवला जातो। विशेष म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातही गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप आहे। त्यामुळे अल्पवयीन मुलं आणि तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान तोंडाच्या कॅन्सरच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात रुग्णांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे। मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे। FDA कडून नियमित छापे, कठोर तपासणी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।